आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका। कर्जत तालुक्यातल्या एका रिसॉर्टवर पिकनिकसाठी आलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना जून महिन्यात घडली होती। अखेर तब्बल 3 महिन्यांच्या तपासानंतर मृत्यूचं खरं कारण समोर आलं असून निष्काळजीपणामुळे पर्यटकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी रिसॉर्ट मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। कर्जत तालुका हा फार्म हाऊस आणि रिसॉर्टसाठी प्रसिद्ध आहे। इथे सुमारे 5000हून अधिक फार्म हाऊस आणि रिसॉर्ट कार्यरत आहेत। अनेक ठिकाणी सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्यामुळे अपघातांच्या घटना घडत असतात। 27 जून 2025 रोजी नालासोपारा इथल्या 18 वर्षीय कविन पारकर हा आपल्या मित्रांसह भालिवडी इथल्या साईलीला फार्म हाऊसवर पिकनिकसाठी आला होता। संध्याकाळी 7:30च्या सुमारास स्विमिंग पूल जवळ असलेल्या लोखंडी झोपाळ्यावर बसलेला असताना झोपाळ्याची लाईट चालू करताच त्याला जोरदार विजेचा धक्का बसला। पारकर खाली कोसळला आणि त्याला तत्काळ डिक्सळ इथल्या रायगड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं होतं। या घटनेनंतर सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती। मात्र कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीषा लटपटे यांनी केलेल्या सखोल तपासात धक्कादायक बाब समोर आली। संबंधित झोपाळ्याला विद्युत जोडणी करण्यात आली होती, परंतु ती सुरक्षित नव्हती। विजेच्या तारांमधून थेट प्रवाह लोखंडी झोपाळ्यात उतरला होता। विद्युत जोडणी सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी रिसॉर्ट मालकाची असतानाही त्यांनी निष्काळजीपणा केल्याचं पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आलं। त्यामुळे या प्रकरणी रिसॉर्ट मालक हिंदूराव तोरसे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। अद्याप त्यांना अटक झालेली नसून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीषा लटपटे करत आहे। सदर रिसॉर्ट हा मुंबईतील धनिक सरिता पुरुषोत्तम अग्रवाल यांच्या मालकीचा असून त्यांनी तो कायदेशीररित्या भाडे तत्वावर तोरसे यांना चालवण्यासाठी दिला होता। त्यामुळे रिसॉर्ट मालक आणि चालक या दोघांचीही चौकशी होणार असल्याचं समोर आलंय। दरम्यान कर्जत परिसरात वाढत्या रिसॉर्ट व्यवसायासोबतच सुरक्षिततेचे प्रश्न अधिक गंभीर बनले असून या घटनेनंतर प्रशासन आणि रिसॉर्ट चालकांसमोर जबाबदारीची जाणीव निर्माण होणं आवश्यक असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होतीये।